विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 12 जागा द्याव्यात अशी मागणी अजित नवले यांनी केली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फायदा होईल असा विश्वास नवले व्यक्त करतायत। या सगळ्या संदर्भात अजित नवले यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कम्युनिस्ट पक्षांनी कमर कसली आहे। महाविकास आघाडीसोबत हात मिळवणी करून त्यांच्या सोबत लढण्याचा निर्धार कम्युनिस्ट पक्षाने घेतला आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली। अजित नवले यांच्या नेतृत्वामध्ये ही भेट झाली आहे। अजितजी, मला एक सांगा की नाना पटोले यांच्यासोबत जी चर्चा झाली आहे ती विधानसभा निवडणूक झाली, परंतु कशा प्रकारची तुमची भूमिका असणार आहे? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली आज मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स हा आमच्या वतीने देण्यात आलेला होता। विशेषतः आमदार जे.पी. गावित यांनी माघार घेतली। दिंडोरीमध्ये प्रचंड मदत त्याच्यामुळे त्यांची झाली। आमदार नरसय्या आडम आमच्या बरोबर आहेत, त्यांची सोलापूरमध्ये प्रचंड मदत झालेली आहे। आमदार विनोद निकोले यांची मदत संबंध ठाणे जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे एक रिमार्केबल अशा प्रकारची मदत जर लोकसभेमध्ये आम्ही केलेली आहे तर त्या बदल्यामध्ये विधानसभेमध्ये किमान 12 जागा आम्हाला सोडाव्यात अशी मागणी आज आमचे राज्याचे सेक्रेटरी उदय नारकर, आमदार नरसय्या आडम, आमदार जे.पी. गावित, विनोद निकोले, डॉक्टर डी.एल. कराड, शैलेंद्र कांबळे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही मागणी केलेली आहे। डॉक्टर अशोक ढवळे मागच्या वेळी या शिष्टमंडळात होते। शरद पवार साहेबांना भेटून सुद्धा आम्ही ही मागणी केली आहे। महाविकास आघाडी सकारात्मक आहे। यावेळी माकपला सामावून घेण्याची त्यांची इच्छा दिसते आहे। सोलापूरमध्ये जी प्रणिती शिंदे त्यांचा विजय झाला त्याच्यामध्ये आमदार नरसय्या आडम आणि तिथल्या सोलापूरचं मुख्य काम राहिलेलं आहे आणि त्यामुळे स्वाभाविकरित्या ती मागणी आम्ही करतोय आणि एकदम सकारात्मक प्रतिसाद सोलापूरच्या जागेसाठी महाविकास आघाडीचे नेते आम्हाला देत आहेत। अकोले मतदारसंघ जिथून मी स्वतः येतो, राखीव मतदारसंघ आहे, तिथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं जुनं काम आहे, शेतकरी आंदोलनाचं केंद्र राहिलेले आहेत। या 5 आणि इतरही अजून जागा, बीडची जागा आहेत, वेगवेगळ्या ठिकाणच्या इतर लढ्याच्या जागा आहेत, मोजक्या 12 जागा। खूप जादा मागायच्या आणि अवास्तव मागण्या करायच्या हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कधीच अजेंडा राहिलेला नाही, कामाची पद्धत राहिलेली नाही। जिथे चळवळ आहे, जिथे भागीदारी आहे, जिथे आम्ही निवडून येण्याच्या शक्यता आहेत अशा मोजक्या 12 जागा आम्ही मागितलेल्या आहेत। महाविकास आघाडीबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची बैठक घ्यावी अशी मागणी आज आम्ही केली। अत्यंत सकारात्मक प्रतिसाद आज त्यांनी दिला। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।